मॅक्स स्पोर्ट्स घोगाव आणि बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी टॉस जिंकला मॅक्स स्पोर्ट्स घोगावला आणि चित्रक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. दुसरा बॉल आपण रुपेश बावकेला पाहतोय. गोगाव एक्सप्रेस म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि तेच गोलंदाजी मार्कवरती अनेक व्यावसायिक खेळ त्यांच्याकडून मात्र खेळले गेले. त्याच्यानंतर ओपन क्रिकेट सुद्धा मात्र पाहायला गेलं तर त्यांच्याकडून खेळले गेले. कराडमध्ये एक सातत्याने नावारूपाला आलं नाव रुपेश बावके आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक घेतला तेवढेच वजनदार खेळाडू अंकुश प्रसादला पाहतोय इथे आणि दुसऱ्या बाजूला अंकुश चोरमारे हे दोन्ही खेळाडू अगदी चांगला खेळ सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हा चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे हा उडता पाऊस आणि बॉल होतोय फरार. बॉल उडालाय होतोय फरार अगदी ढगाला. इथे मात्र लक्ष न देत सीमारेषा पार धावा येते 4 आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 5 धावा. चौका ठोकला त्याच्यानंतर कपबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण रुपेश भावके यांना माहिती आहे. डॉट बॉल हे त्यांना पाहायला मिळते कारण अनेक वर्ष आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्याने या नावाचा चर्चा राहिली गेली. परंतु समोर तेवढाच मात्र चांगले फलंदाज प्रसादला पाहतोय इथे. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते आहेत त्या 6 धावा. त्याच्यामध्ये एक चौकाराचा समाविष्ट होताना पाहायला मिळते प्रसाद यांच्या बॅटमधून. ही मॅच जबरदस्त होईल नो डाऊट कारण दोन्ही तेवढे तगडे आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. जर पाहायला गेलं तर रवी भोगले साहेब आमचे महाराज जे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कमिशनर म्हणून आपण पाहतोय आणि आज पावसाचा आनंद घेताना मात्र त्यांना पाहायला मिळत आहे. तर रवी साहेब आपल्या मनापासून इथे आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करत आहोत. चांगला बॉल अगदी जबरदस्त डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय पहिल्या बॉलवरती सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल इथे गोलंदाजी मार्क वरती किरण किरण शिंदे एक मोठं नाव सातत्याने पाहायला गेलं तर आणखी एक टेनिस क्रिकेट मधील आणि रबर बॉल मध्ये सध्या आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना इथे किरण शिंदे यांना पाहतोय. डॉट बॉल आणखी एक येताना मात्र पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आणि तेवढंच महत्वपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळते लिजंड्स ट्रॉफी 2024 हुंडाई गावाच्या नावाचा जय जयकार होताना मात्र सातत्याने पाहायला मिळतोय इथे. रस घेण्याचा प्रयत्न नाही इथे त्यांना माहिती आहे दोन्ही खेळाडू विकेटवरती राहणं महत्वपूर्ण आहे आणि एखादा बॉल असं मिळेल की त्याच्यावरती मोठा प्रहार केला जाईल. परंतु 3 षटकाचे खेळ असतो त्यावेळी मात्र तुम्हाला मोठे फटके घेण्यास प्रवृत्त केलं जातं करावं होतं आणि स्वतःला तसं तयार करावं लागतं. कारण गोलंदाजी आतापर्यंत चांगली झाली कारण रुपेश भाऊकी एक महत्वपूर्ण आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि किरण शिंदे आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला जातोय. वाव गोकावचा मात्र हा बुमरा बुम बुम बुमरा गोलंदाजी करत असताना किरण शिंदे शिंदेशाही मात्र आपल्या मैदानामध्ये दाखवत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथे मात्र पाहायला गेलं तर लगातारचे 4 डॉट बॉल आणि 5 बॉल मध्ये एकच धाव इथे मात्र खर्च केली आहे किरण शिंदे यांनी आतापर्यंत पाहायला गेला तर. कॅमेरा ऑन नाहीये तर ही चर्चा निश्चित झाली असती. थोड्याच वेळामध्ये लाईव्ह आपला टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. मार्क तोपर्यंत तयारी करतात तोपर्यंत ही फटका चांगला पाहायला मिळतोय. ढगांचा इथे मात्र गड 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 गडगडाट आणि फटक्याचाही कडकडाट बॉल सीमा पार होतोय फरार सीमारेषा पार 6 धावा षटकार. हा क्रिकेट आहे. 4 बॉल डॉट केले
5 बॉल पर्यंत एकच धाव खर्च केली होती. हे म्हणजे आपण पाहायला गेला तर आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि या षटकारानंतर षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आल्याने 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 13 धावा. 2 षटकं समाप्त झाली. 13 धावा धावफलकावरती आली. तिसऱ्या षटकाला अंतिम षटकाला सुरुवात झाली. मंगेश गोलंदाजी मार्क वरती अगदी फ्रंट फुटला येऊन ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. नाईट साऊंड बॉल होतोय फरार. परंतु इथे 180 डिग्री मैदान आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल गोगाव टीमला. सिंगल डिक्लेअर झोन मध्ये आहे असं डिक्लेअर करतायत पंच आणि एकच धाव या बॉल वरती येताना पाहायला मिळते. आज तुफानी वारा, तुफानी पाऊस, गडगडाट पावसाचा इथे मात्र पाहायला मिळतोय. हे आज रबर बॉल ला खऱ्या अर्थानं रंगतदार येताना पाहायला पाहिजे. नो बॉलचा इशारा आला इथून पंचांकडनं. फेटचा बॉल येणारा इथून असणार आहे. नो बॉल दिले गेले अतिरिक्त हाईट आणि त्याच्यानंतर चांगला बॉल फ्लॅट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली आणि डॉट बॉल इथे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळालं. तो 2 डॉट बॉल आणखी एक डॉट बॉल साकारला जातोय. चांगली गोलंदाजी आणि सातत्याने आपण पाहायला गेलंय. मॅक्स स्पोर्ट्स म्हटल्यानंतर गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे त्याची आणि तीच वापरताना मात्र पाहायला मिळते. तेवढेच यष्टीरक्षकही चतुर आहेत आणि त्यांनी तेवढं काम तमाम केलंय आणि धावचित्त्याच्या स्वरूपामध्ये धाव आम्ही ते मात्र फलंदाज बाद होईल अंकुश सोरमारे. पहिला विकेट येताना पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवरती टीम बॅटिंग करत असताना बजरंग बली स्पोर्ट्स सोरमारवाडी आणि नेक्स्ट मॅच मी कॉल करेन इथे श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पासपुतेवाडी आणि श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. टॉस साठी आपण इथे उपस्थित राहायचं आहे. श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पासपुतेवाडी आणि श्री मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. चांगली स्पर्धा आणि चांगला मॅच इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळतोय. इथून डॉट बॉलचं समीकरण मात्र येताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मात्र पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण आहे तिथे बॉल उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि इथून षटक क्रमांक जे अंतिम षटकातील शेवटचा बॉल संपुष्टात येतो आणि 3 षटकांच्या खेळीनंतर फलंदाजी करत असताना बजरंग बली स्पोर्ट्स सोरमारवाडी 16 या धावसंख्येवरती मात्र थांबवले जातोय टीम गोगाव टीम कडून आणि विजयासाठी इथून आता गरज असणार आहे मॅक्स स्पोर्ट्स गोगाव त्या टीमला 17 धावांची. चला टॉस साठी यायचं आहे इथे श्री बागुबाई देवी स्पोर्ट्स पासपुतेवाडी आणि श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. कॅप्टन उपस्थित आहेत का इथे? चला दोन्ही कॅप्टनला आम्ही आदरपूर्वक इथे विनंती करू की आपण टॉस साठी यायचं आहे. श्री बागुबाई देवी स्पोर्ट्स पासपुतेवाडी आणि यांच्या विरोधामध्ये श्री माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित असाल तर आपण टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही कॅप्टनना आम्ही लगेच इथे विनंती करू. पासपुतेवाडी आणि गोटेवाडी टॉस साठी यायचं आहे ते. इम्रानजी याच्या शुभस्थिती मात्र हा नाणेफेक घेतला जाईल. टॉस घेतला जाईल. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती करेन मी गोटेवाडी आणि पासपुतेवाडी प्लीज लवकर यायचं आहे. पहिला बॉल पडल्यानंतर जर का तुम्ही उपस्थित नसाल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. त्याचा अधिकार पूर्णपणे कमिटीकडे असेल. तरी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन लवकरात लवकर इथे टॉस साठी यायचं आहे.
तर सेकंड इनिंग इथे मात्र चालू होईल. श्री गणेश इलेव्हन गणेशवाडी आणि रणवीर स्पोर्ट्स एकेवाडी आणि शिर्केवाडी टीम अशी चोरगे यांची इथे मात्र जिंकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरती आपण हास्य पाहू शकतोय. त्यानंतर मॅक्स स्पोर्ट्स गोगाव हे बजरंग बली स्पोर्ट्स चोरमारवाडी इथे गोगाव टीमला त्यासाठी गरज असणार आहे ती 17 धावांची आणि त्यासाठी मैदानामध्ये स्ट्राईकला आपण पाहतोय राकेश भावके आणि दुसऱ्या बाजूला मंगेश चोरमारवाडी इथे टॉस जिंकला आणि निर्णय कळवायचा आहे चोरमारवाडी टीम. गोटेवाडी टीम माफी असावी गोटेवाडी टीम टॉस जिंकलाय. गोटेवाडी टीमने टॉस जिंकला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तोपर्यंत आपण मॅच कडे जाऊया. पाहायला गेलं तर अगदी संयमाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं दोन्ही खेळाडू आणि इथून या 2 धाव्यानंतर आणखी एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा लागल्या तर येते 3 धावा आणि या 3 धावेनं समाधानकारक खेळ होताना पाहायला मिळतोय कारण इथून 17 धावांची गरज आहे विजयासाठी आणि त्याचा पाठलाग करत असताना शांत क्रिकेट परंतु आणखी एक वनडेच्या स्वरूपामध्ये मात्र धावे त्यांना पाहायला मिळेल. बॅटला स्कीट केले मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. शांत क्रिकेट इथे मात्र केला जातोय. आपण मुकेश यांना पाहतोय ऑन स्ट्राईक. विकास चोरमारे गोलंदाजी मार्गवरती हो हो ही बॅट नाही तर हा खेळाडूंचा फलंदाजांचा कालचा तुकडा आहे. जो ज्यावेळी मात्र हातातून स्कीट होतो त्यावेळी मात्र अगदी कालचालाही तडे जातात. आणि या बॅटनं बरेच खेळाडूंना ते मात्र उलट निर्माण करून दिली त्या क्रिकेटच्या पटलावरती. ज्यावेळी हातातून निसटते ना त्यावेळी मात्र इथून त्या खेळाडूला प्रचंड दुःख होताना पाहायला मिळतं आपल्याला. परंतु रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये असे वारंवार होताना पाहायला मिळतं कारण पाऊस आल्यानंतर बऱ्याच वेळा इथून बॅट स्कीट होताना पाहायला मिळतं आपल्याला हातातून तेच होताना पाहायला मिळालं आपल्याला राकेशच्या हातातून. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आल्या 6. गोलंदाजी मार्कवरती विकास सुरमारे स्ट्रायकिंगला मंगेश पाहतोय इथे शॉर्ट एक्स्ट्रा ओव्हरला मात्र बॉलला ट्रॅव्हल केल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखी एक सिंगल. 7 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अगदी शांत खेळ कारण विकास सोरमारे आपल्याला पाहायला मिळतात. हा बहुत चांगला पण थोडासा तरी काय बाहेर जाणारा वनडीच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव मिळेल म्हणजे 1+1 धावा मात्र येताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. फ्लॅट डिलिव्हरी वाव हा बॉल चांगला होता इथे मात्र पाहायला गेला तर आणि इथून अशा उद्ध्वस्त केल्यात फर्निचर डिस्ट्रॉय केले. फलंदाज बाद राकेश बावके बॅक टू द चांगली गोलंदाजी म्हणून तर विकास चोरमारे यांना मात्र एक महत्वपूर्ण पहिला षटक का दिला त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी मात्र अंतिम बॉलवरती दाखवलंय. लिसेंड खेळाडू आहेत आणि आपण पाहताय निहारताय अनुभवताय लिसेंड ट्रॉफी 2024 सनी स्पोर्ट्स हुंडाई आयोजित आणि सनी स्पोर्ट्स म्हटल्यानंतर हुंडाईचं ब्रँड आणि हुंडाई म्हटल्यानंतर अमित राज चव्हाण ब्रँड आणि आमचे हुंडाईचे सर्व सनी स्पोर्ट्सचे सहकारी असतील मग आमचे विराज पाटील असतील अध्रुव पाटील असतील सूरज लोहार आहेत इम्रान नायकवडी गौरवजी चाळके राज पाटील साहिल पाटील अमर जाधव अनिकेत पाटील सुमित अंबावडे आदित्य जाधव अमित अंबावडे गणेश थोरात आकाश थोरात सुशांत ओनम या सगळ्यांचं मोठं सहकार्य त्यांच्या बरोबर आपण पाहायला गेला तर सर्व सहकारी आणि सचिनजी देसाई साहेब आमचे असतील पिपेची बावके असतील त्यांचे मोठे योगदान आम्ही तर चव्हाण साहेबांसाठी या टुर्नामेंटसाठी पाहायला मिळत आहेत. आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह सामनावीराची ट्रॉफी सुसज्ज सर्व ठीकठाक नीट नेटकं जे स्पर्धेला जे हवं आहे ना ते सगळं मात्र तुम्हाला या स्पर्धेमध्ये मंचावरती पाहायला मिळतोय. ही खासियत आहे सनी स्पोर्ट्सची आणि ते आपल्याला दाखवून देताना पाहायला मिळत आहेत आणि इथून मॅच मध्ये मात्र रंगत देताना पाहायला मिळतोय कारण या बॉलवरती काय घडलंय तर डॉट आलाय आणि डॉट बॉलचे पर्सेंटेज जसे वाढवले जातील तिथून मॅच मध्ये परतण्याची संधी नामी संधी मात्र इथे निर्माण होऊ शकतोय. मॅक्स स्पोर्ट्स गोगावच्या अगेन्स्ट खेळत असताना बजरंग बली स्पोर्ट्स चोरमरवाडी या टीमला
अंकुश चोरमारे एक मोठं नाव आपल्याला प्रशस्त मात्र पाहायला मिळतोय कराडमध्ये. अंकुश चोरमारे गोलंदाजी मार्क वरती, परंतु अंकुश चोरमारे यांना मात्र अंकुश ठेवावा लागेल या आपल्या 6 बॉल म्हणजे आता उर्वरित 5 बॉल वरती, धावांवरती. चांगला बॉल, लॉकवरचा बॉल अगदी पाहायला गेला तर थ्रो केला जातोय. खराब निर्णय, योग्य निर्णय नाही आहे. तुमच्याकडे आधीच धावा कमी आहे, त्याच्यानंतर मात्र इथे विकेट घेण्याचा प्रयत्न. परंतु कधी कधी लागला तर अगदी सोनं, नाही तर मग मात्र येते राग. अशी काही स्थिती निर्माण होत असतं आणि ते तसंच व्हायला होताना पाहायला मिळालं. एक धाव मात्र मिळाली पाहायला गेलं तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये, म्हणजे 2 धावा या बॉलवरती. एकूण धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अंकुश चोरमारे, रुपेश भावके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोगाव म्हटल्यानंतर, गोगाव टीम म्हटल्यानंतर रुपेश भावके हे समीकरण सातत्याने जुळलं गेलेलं आहे. कराडमध्ये सातत्याने या नावाची चर्चा राहिली. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ख्याती असणारे गोलंदाज, परंतु आता फलंदाजीसाठी आपल्या टीमसाठी सातत्याने अगदी संकटामध्ये ज्याच्या वेळी टीम असतो त्या त्यावेळी मात्र रुपेश भावके या नावानं मात्र आधार दिलाय. आणि तेच रुपेश भावके आपण ऑन स्ट्राईकला मात्र ते पाहायला मिळतात. वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल, 13 धावा धावफलकावरती. हा बॉल चांगला आहे आणि डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं. आणि इथून शेवटचा बॉल 1 to go इथे मात्र पाहायला मिळेल. आणि इथून येणारे मात्र 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे 4 धावांची. 7 बॉल मध्ये 4 धावा. डॉट बॉल येईल का? परंतु अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय बॉल, होतोय फरार. वाव. आणि क्लासिकल रुपेश भावके स्टाईल. आज चाललाय रुपेश भावके ट्रेडमार्क षटकार, फ्लॅट हिट षटकार मात्र पाहायला मिळाला. आणि पाहायला गेलं तर आणि मॅच विनिंग फटका मात्र पाहायला मिळाला. ऑन फायर सातत्याने आम्ही म्हणत असतो रुपेश भावके, वन मॅन आर्मी. मग गोलंदाजी असो की फलंदाजी, सातत्याने मात्र मॅक्स स्पोर्ट्स गोगाव टीम साठी मात्र तारणार ठरणारा हा खेळाडू. जबरदस्त खेळ इथे मात्र साकारला गेलाय. आणि अंतिम मात्र इथे 6 धावांनी मात्र मॅच फिनिश दोन्ही स्टाईल केलंय. आणि निश्चितच 6 बॉल इथे षटक हाताला होता आणि त्या 6 बॉल मध्ये वन मॅन आर्मी अर्थातच गोगाव म्हटल्यानंतर रुपेश भावके मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल. प्लेअर ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल. आणि त्या ट्रॉफी आणण्यासाठी सुद्धा मला वाटतं रुपेश भावके यांनी खूप मदत केली असावी. अमित चव्हाण यांना आज पाहिलं गेलं तर हे मैत्री आहे. सचिन देसाई असतील, रुपेशजी भावके असतील, अमित चव्हाण असतील, हे बरेचसे आपण पाहायला गेलं तर जे रवी सर असतील. तर मॅन ऑफ द मॅच इथे पाहायला गेला तर दिला जातोय राजवर्धन साहेब यांच्या हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार. गोगाव एक्सप्रेस आणि कराड तालुक्यातील एक नामवंत खेळाडू रुपेश भावके. गोगाव म्हटल्यानंतर रुपेश भावके आणि रुपेश भावके म्हटल्यानंतर गोगाव असं समीकरण असणारा खेळाडू, त्यांना दिला जातो इथे सामनावीराचा पुरस्कार. चला नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल अर्थातच नितेशजी भोईर सरांचा. थँक्यू. निश्चितच तर अर्थातच आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कराड आणि कराडचा हक्काचा आपला आवाज अशी जी चोरगे सर आता. थँक्यू. धन्यवाद. आज सकाळपासून पाहिला गेलं तर खूप चांगला आवाज मात्र या स्पर्धेसाठी जोडला गेलाय.
चला बॉलर सांगायचंय. सर्वांना शुभ दुपार. गणरायाला स्मरण करतो. उभे हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत सनी स्पोर्ट्स उड्डाळे आयोजित सन्मान माजी खेळाडूंचा लेजंड ट्रॉफी 2024. अच्छा, या स्पर्धेसाठी लेजंड ट्रॉफीसाठी खूप चांगला आवाज. अर्थातच आमचे मार्गदर्शक गुरुवर्य रुपेशजी पाटील यांचा आवाज नक्कीच जोडला गेलाय. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र नितेशजी भोईर सर हे देखील आज या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्यांच्या वाणीतून खूप चांगलं समालोचन सकाळच्या सत्रापासून आपण ऐकताय. पुन्हा एकदा मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र मॅच सुरू आहे. श्री भागुबाई देवी स्पोर्ट्स पाचुकतेवाडी विरुद्ध माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी या संघाने टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या षटक रोहितचं आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. सुभाष काशीद आपण व्यासपीठावरती यायचंय. बुवा वेलकम. डॉट बॉल. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉल झाले त्यांनी 2 धावा